नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, दिवसेंदिवस तुम्ही बघत आहात आता शेळी पालनाला जास्तीत जास्त मार्केट येण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण की जेणेकरून सगळीकडे कुठं बघा तुम्ही कोणत्याही रोडला हायवेला आता मटण थाळी सुरू झालेली आहे। आणि ही मटण थाळी म्हणजे बोकडाच्या मटणाची थाळी 250 रुपये 260 रुपये अशा पद्धतीनं चालू आहे। त्याच्यामुळं मित्रांनो, शेळी पालनाला खूप जास्तीत जास्त मार्केट येणार आहे। त्याच्यामुळं जे काही शेतकरी बांधव आहेत, आपले शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त शेळी पालनाकडे कल घ्यायला पाहिजे आता। कारण कसं होणार आहे, काही दिवसांना चांगले दिवस आपले येणार आहेत, जास्त दिवस लागत नाही। कारण की आता 700 ते 750 रुपये किलोनं सध्या बोकडाचे मटण चालू आहे। आणि भविष्यामध्ये म्हणजे जास्त दिवस नाही लागत आता 1000 रुपये किलो व्हायला। एक 4-6 महिन्याचा कालावधी, 1 वर्षाच्या आतमध्ये 2026च्या आसपास आपल्या बोकडाच्या मटणाला सरासरी 1000 रुपयापर्यंत किलो बोकडाचं मटण हे जाऊ शकणार आहे। त्याच्यामुळं मित्रांनो, जास्त भर हा शेळी पालनाकडे देणं खूप गरजेचं आहे। जेणेकरून आपल्याला आता शेतीमालाचं बघताय तुम्ही, शेतीमालामध्ये आपल्याला एवढा भाव भेटत नाही जसा मनास वाटन तसा, आणि खर्च म्हणलं तर खूप वाढत चाललेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला असे काही व्यवसाय म्हणजे करणं, शेतीला व्यवसाय करणं, जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे। जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून शेतीला आधार म्हणून व्यवसायामधून चांगल्यापैकी इन्कम भेटला पाहिजे। त्याच्यामुळे मित्रांनो, मला तर वाटतं शेळी पालन हा खूप म्हणजे चांगल्यापैकी इन्कम देणारा व्यवसाय आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, शेळी पालनामध्ये जास्तीत जास्त भर करून आपल्याला नियोजन करणं आहे। बघा आपल्या शेळ्या, आता हे बघा शेळी कशी पाणी पिते, गुळाचा खडा टाकलेला याच्यामध्ये, ते गुळाचा खडा खाण्यासाठी स्पर्धा चालू आहे। खाल्ला बघा गुळाचा खडा दिला मित्रांनो, बऱ्याच वेळचं पाणी पिती, पण तिच्या ते खडा काही हाती लागला ना, शेवटी तिनं खडा खाल्लाच, गुळाचा खडा टाकलेला होता त्याच्यामध्ये, आणि बघा कशी पाणी पिऊन राहिली। मित्रांनो, गुळाचा खडा जर पाण्यामध्ये टाकला तर एकदम जास्त पाणी पितात शेळ्या, आणि शेळ्या जेवढं पाणी पितील तेवढं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं। माणसाप्रमाणे त्यांचं पण आरोग्य आहे, माणूस जसं पाणी पिईल तसं त्याचं शरीरसृष्टी चांगली राहते, आरोग्य चांगलं राहतं। त्याचप्रमाणे जनावरांना पाणी जर जास्त दिलं तर त्यांचं पण आरोग्य चांगलं राहतं। आणि असं जर पाणी गुळ जर टाकला त्याच्यामध्ये तर पाणी जास्त पितात शेळ्या। तर मित्रांनो, तुम्ही पण चांगला शेळी पालनामध्ये व्यवसाय करून चांगल्यापैकी त्याच्यामधून इन्कम घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।